बाजूला बालाजी एकच मॅचला सुरुवात पहिला बॉल फुलर लेनचा चेंडू फ्लिक केलाय चेंडू जातोय शॉट स्क्वेअर लेग रीजन मध्ये सिंगल मिळते आणि पहिल्या बॉलवर प्रतीक नाईक ने आपलं खातं उघडलंय प्रतीक नाईक आणि विनीत माळी काय स्टार्ट केला होता पहिल्या मॅच मध्ये सुपर स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट मिळून दिला होता आपल्या टीमसाठी आणि दोन्ही बॅटरने अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली होती या मॅच मध्ये देखील त्याच इराद्याने मैदानात उतरले टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय बालाजी एकरचा ठरलाय सुपर बॉल अप्रतिम चेंडू अगदी सोडून दिलाय बॉल पडल्यानंतर उसळी घेतल्या कुठलाही स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही विनीत माळीच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते इम्रोज खान मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 ओव्हर मध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या पण सुरुवातीचे काही चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले इथे फटका फसलाय चेंडू हवेत आहे मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या खाली येईल काय घडलंय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनीत माळीला परतावा लागेल एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे टीम ट्विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाला विनीत माळीचा खेळ संपलाय फलंदाज बाद खानची धारदार गोलंदाजी या दोन्ही बाजूला 2 पेअर होत्या विश्वजित ठाकूर आणि त्याच्यासोबत इम्रोज खान आणि दुसऱ्या बाजूला विनीत माळी आणि आपण बघितलं होतं प्रतीक नाईकला पहिल्या मॅच मध्ये दोन्ही जोड्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला होता ॲज अ बॉलर विश्वजित ठाकूर इम्रोज खान आणि दुसऱ्या बाजूला ॲज अ बॅटर विनीत माळी आणि प्रतीक नाईकने त्यामधलं विनीत तर माघारी परतला इस्माईल पा त्याची एक्सप्रेशन कॅच जेव्हा बॉल हवेत होता इम्रोजने डोळे अक्षरशः हाताने झाकले होते सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पॅव्हलियन पाहायला मिळते न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अभि जोशी मॅन फ्रॉम ऐरोलीचा सितारा आहे मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाला होता चान्स मिळाला TDPL मध्ये संधी मिळाली बालाजी एकर्स टीम मध्ये धावा करावा लागतील इम्रोज खान देखील बॅटचा फेस ओपन केला चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण सिंगल मात्र जरूर मिळते पहिली धाव अभि जोशीच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर सावध सुरुवात आहे कारण समोर इम्रोज आहे ज्याने पहिल्या मॅच मध्ये देखील चमकदार कामगिरी आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन विनीत माळीची विकेट पडलेली आहे बॅकफुटला सध्या 4 बॉल मध्ये फक्त 2 इथे पुन्हा एकदा फटका फसला इम्रोज खान स्वतः बॉल खाली असेल आणि आणखीन एक विकेटचं पतन ज्या जोडीची चर्चा आपण केली होती की प्रतीक नाईक आणि विनीत माळी ही जोडी फार महत्वाची आणि इम्रोज खानने ही जोडी फोडण्यामध्ये यशस्वी झालाय 5व्या बॉल मध्ये हे दोन्ही सलामीवीर तंबूच्या दिशेने रवाना होत असताना 2 गडी बाद 2 अशी खराब सुरुवात बालाजी एकच टीमची पहिला सामना जिंकल्यानंतर विनीत माळी आणि फलंदाज प्रतीक नाईकला परतावा लागेल सुपर बॉलिंग आणि त्याचबरोबर बॅलन्स नव्हता स्ट्रोक जेव्हा कंप्लीट करत होता प्रतीक आणि 2 मोठे धक्के सुरुवातीलाच देतोय 2 for 2 2 वर 2 गडी बाद दोन्ही फलंदाज जर पाहिले तर टॉप पेज आणि त्याच फटका खेळत असताना मात्र बाद होत असताना पाहायला मिळाले 5 बॉलचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या फक्त 2 धावा 2 गडी बाद काय गोलंदाजी मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स इम्रोज खान या मॅच मध्ये करत असताना न्यू बॅटर मिस्टर विशाल भोईर मॅन फ्रॉम दारावे देखील वेगवान चेंडू आहे शरीराचा वेध घेतलाय डॉट बॉलची सांगता होते अप्रतिम षटक म्हणावं लागेल इम्रोज खानचं फक्त 2 धावा आणि सलामीवीर मात्र तंबूत पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय 2 वर 2 गडी बाद बालाजी एकर्स पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या मॅच कडे आपण गेलो बालाजी एकर्स तेव्हा पहिल्या विकेट नंतर अक्षय पाटील मोन्याचा आला होता लगेच
तो स्टार्ट त्याने कंटिन्यू केला होता. तिथे आक्रमण झालं होतं, इथे विकेट लवकर पडली आहे. दोन्ही बॅटर्स आपण बघितलं तर लवकर आउट झालेले आहेत. ही पहिली ओव्हर आपण पुन्हा एकदा पाहूयात. ग्लान्स केला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे, त्यानंतरचा पुढचा बॉल सोडून दिला होता ओव्हर द विकेट विदाउट अँगल. आपण बघितलं तर कशा पद्धतीनं तो बॉलला बाहेर काढत आहे. सुपर आउट स्विंगर आपण इम्रोज खान कडून पहिल्या मॅच मध्ये बघितले आणि इथे पाहायला मिळाले होते. विकेटला चान्स होती कदाचित आणि ते विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड विकेटची प्रतीक नाईकची होती. दोन्ही ओपनर्सला पहिल्याच ओव्हरमध्ये इम्रोजने पॅव्हलियन मध्ये पाठवलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 वर 2 गडी बाद अशी खराब अवस्था बालाजी एकर्स टीमची. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी विश्वजित ठाकूर. खुरबा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय बॅकवेट पॉइंट रिजन मध्ये, सिंगल मिळते. बघा विकेट पडल्यानंतर जे प्रेशर असतं ना त्या प्रेशरमुळेच कुठेतरी बॅटरला विचार करावा लागतोय. कारण की 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर बालाजी एकर्स टीमवर आलाय. रणनीती आखावे लागणार आहे त्याचं कारण इम्रोज विश्वजित यांची जी 4 षटके आहेत त्यामध्ये किती यायला पाहिजेत आणि पुढच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला किती मारायचे आहेत. सध्याचा धाव फलक फक्त 3. विशाल भोईर सेकंडवर. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅट आणि बॉलचा इतकाही चांगला संपर्क झाला नाही. सिंगल मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळते. बघा ज्यावेळेस विकेट पडतं त्यावेळेस इंटेंट मध्ये देखील बदल करावा लागतो. त्यामुळेच जो पॉझिटिव्ह इंटेंटने सलामीवीर प्रतीक नाईक असेल किंवा विनीत माळी असेल, त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर आता विशाल आणि अभिज जोशीचा इथे इंटेंट बदललाय. त्यामुळेच एक तर वेगळ्या माइंडसेटने फलंदाजी करतोय. विश्वजित ठाकूर हावी होतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. वेगाने स्वार होतोय विश्वजित ठाकूर. वेगवान गोलंदाज, दिघोडे एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. मिस्टर JPL जुन्नर प्रीमियर लीगची सर्वाधिक पारितोषिक जिंकण्याचा कारनामा याच खेळाडूने केलाय. विश्वजित ठाकूर मोठ्या गोलंदाजी ट्रॅकवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय. डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉल मध्ये अगदी जखडून ठेवलाय विश्वजित ठाकूरने. फुटवर्क नाहीये, शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. सध्या तरी बॅटर अभिज जोशीच आणि समोर विश्वजित आहेत. त्याला जर तुम्ही इतकी जागा दिली तर नो डाऊट जबरदस्त बॉलिंग. 4 बॉल मध्ये फक्त 2 जावा आलेल्या आहेत. स्टार्ट पाहिजे. मोने आला नाही, मोने अजूनही पॅव्हलियन मध्ये, पण सध्या तरी आपण पाहतोय फक्त 4. खुलबा टप्प्याचा चेंडू चांगला स्ट्रोक लगवला जातोय. गॅप मध्ये चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. अभिज जोशीच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग TDPL चौकार. कारण 5ची सरासरी हे करंट 100 तुम्हाला आताही पाहायला मिळेल. आता तुम्हाला अटॅक करावा लागेल. समोर कोणता गोलंदाज यापेक्षा आपल्याला धावा किती करायच्या आहेत. जर तुम्ही आता धावा कराल तर सेकंड इनिंग मध्ये तुमच्या गोलंदाजांकडे तो कॉन्फिडन्स असेल. लास्ट मॅच मध्ये धावा नव्हत्या त्यामुळे गोलंदाज काही करू शकले नाही. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त आपण पाहत आहोत 2 ओव्हर्स मध्ये त्या 10 धावा आणि इव्हन दोन्ही ओपनर माघारी परतलेत ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगला स्टार्ट दिला होता. डेफिनेटली चांगला स्टार्ट होणं गरजेचं होतं. इम्रोज खान षटक क्रमांक 3. स्विचेट रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बघा पहिल्या मॅच मध्ये बालाजी एकर्स टीमने बॅटिंग मध्ये आपली दमखम दाखवली होती, स्ट्रेंथ दाखवली होती. पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीची स्ट्रेंथ आता त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डुंबिली टीमने दाखवले. त्याचं कारण आहे इम्रोज खान आणि विश्वजित ठाकूर हे 2 प्रमुख गोलंदाज.
इथे देखील चांगला स्ट्रोक लगवला जातोय थ्रू द कव्हर चेंडू जातोय सिंगल मिळते एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना प्रत्येक चेंडू एक वेगळ्या धाटणीचा आहे 12 धावा दाखल करावं लागलेत आणि धावांसाठी आता धाव करावं लागतील ती करावीच लागणार आहे कारण धावा एक एक धाव बनवण्यासाठी गोलंदाज त्यांना आता जरूर त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय बॅटर आहेत विकेटची पर्वा केली जाणार नाही आक्रमण करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील आपल्याला इथे देखील मोठा फटका ब्लँक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू अगदी कमी गतीचा पाहायला मिळाला लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते एका धावानं म्हणजेच मागच्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल येताना पाहायला मिळाले सिंगल डबलचा खेळ आणि त्या ओव्हर आता राहिल्या नाही त्यामुळेच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे धावफलक तुम्हाला 50+ धावा कराव्या लागतील कारण की आपण ज्या टीम अगेन्स्ट बॅटिंग करतोय ती टीम अगदी स्ट्रॉंगेस्ट टीम आहे जी बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकपट पॉइंट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल मिळते 4 बॉल मध्ये 4 सिंगल या 4ही बॉल मध्ये एक एक धाव पाहायला मिळाली या टीमचा आपण विचार केला या स्क्वॉड मध्ये मोस्ट ऑफ कल्याण डोंबिवलीचे ग्रामीणचे खेळाडू पाहायला मिळतात आयकॉन आपण पाहत विश्वजितला त्यासोबत इमरोज जो ठाण्याचा आहे आणि आता पॉइंटला जर आपण बघितलं तर मॅनफ्रॉम किशोर मुरबाड गणेश गायकर यांना आपण त्या ठिकाणी बघितलं फिल्डिंग करत असताना चांगला स्क्वॉड आहे फुलरलेनचा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जातो मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर इम्रोज खानने अगदी अचूक आणि भेदकता पाहायला मिळाली मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नाला यश मिळत नाही अभि जोशी विशाल भोईर हे दोन्ही नवी मुंबईचे खेळाडू आहेत क्षमता आहे एबिलिटी आहे इथे बॅटची एज कॉट बिहाइंड विशाल भोईरला परतावा लागेल आणखीन एक विकेटचं पतन 3 ओव्हरचा खेळ संपलाय 3 गडी बाद 16 करण काळन काय सांगाल ही सिच्युएशन आता बालाजी एकर्स टीमला शेवटच्या षटकापर्यंत कुठल्या स्थितीमध्ये पोहोचवेल इमरोजच्या 2 षटकांच्या स्पेल मध्ये आपण पाहतोय 3 विकेट त्याने काढलेले आहेत आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात नियंत्रित बॉलिंग काय असते ते आपल्याला दोन्ही मॅचेस मध्ये इमरोज खान कडून पाहायला मिळाली वारंवार ऑप्शनचा बाहेर लेंथ त्याने पकडून ठेवली होती आणि लाईन पकडून ठेवली होती आणि वेगवेगळ्या लेंथ वरती बॉल टाकत असताना फलंदाज काय करतोय त्याच्या विपरीत माइंडसेटने त्याने बॉलिंग केली आता ही ऍक्शन रिप्ले मध्ये त्याची बॉलिंग ऍक्शन फॉलो थ्रू आणि नजर शेवटपर्यंत विकेट शेवटच्या बॉलवरती आली पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट काढल्या होत्या आणि 16ला 3 आयकॉन मॅन फ्रॉम अलिबाग अक्षय पाटील मोन्या येतोय 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे 3 ओव्हरमध्ये फक्त 16 झालेले आहेत आता 3 ओव्हरमध्ये 60 70 पाव्यात किती पाहत आहेत ही चर्चा जरूर दोन्ही बॅटर मध्ये झाली असेल ऑलरेडी पॅव्हलियन मध्येच होता मोन्या तिकडे बरीचशी चर्चा करून तो मैदानाच्या आत आलाय आणि विश्वजित ठाकूर दुसऱ्या बाजूने कंटिन्यू करतोय 4th ओव्हरला हे ओव्हर देखील इंटरेस्टिंग असेल मी म्हणेन विश्वजित ठाकूर चान्स घेणार आहे अक्षय पाटील मोन्याच्या विकेटसाठी मोन्या चान्स घेतो का पाहूयात विश्वजितच्या अगेन्स्ट चांगली बॅटल पाहायला मिळेल अभि जोशी अक्षय पाटील मोनिया आणि गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित ठाकूर मॅचची एज फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता पण धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही डॉट बॉल ही मात्र फार चिंतेची बाब असेल बालाजी एकर्स टीम साठी डेंजर एंडला अक्षयला धावायचं होतं त्यामुळे त्याने शेवटपर्यंत बघितलं जर मिस्टेक करतोय फिल्डर तर मी धाव घेणार नाहीतर नाही आणि ते शेवटला त्याने नकार दिला स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पुन्हा गेलाय त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये स्कोर सध्या आपण पाहतोय 16 अभि जोशी प्रयत्न करतोय 9 बॉल मध्ये 10 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत मात्र आगीचे निखारे इमरोज आणि त्यानंतर ठाकूर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडूवरची नजर हटते ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं बॉल पडल्याबरोबर हे दोघंही वारंवार आपण बघितलं तर दोघांकडून आउट स्विंगर पाहायला मिळतीलच तुम्हाला ज्यामध्ये इमरोज असेल आणि आता सध्या विश्वजित ठाकूर अभि जोशी 10 बॉलचा सामना केल्याने 10 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 10 धावा त्याच्या बॅट मधून आलेत म्हणजेच स्ट्राइक रेट वाढवावा लागेल धावा करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल अभि जोशी बरेच डॉट बॉल खेळला एक चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आला पण धावांची गरज आहे या मॅच मध्ये पॉइंटला आता ऑन साइडला आणतायत ते शॉट मिड विकेट रीजन मध्ये कदाचित आता सिली मिडॉनलाच त्यांनी थांबवलंय सिली मिड ऑफला आत आणतात विकेट साठी जाणार आहे अटॅकिंग फील्ड पोझिशन ठाकूर ओव्हर द विकेट
यॉर्कर टाकलाय गरंगत भोवऱ्यासारखा बॉल विकेट कीपर कडे आलाय. धाव इथे मिळणार नाही. लागोपाठचा तिसरा डॉट. एक धाव महत्वपूर्ण आहे. धावा जर झाल्या नाही तर त्यांनाही माहिती आहे गोलंदाज काही करू शकत नाही दुसऱ्या डावामध्ये. मोन्या तडफडतोय त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. अभिच्या अगेन्स्ट तिसरा डॉट. मागच्या मॅच मध्ये अगदी 45 वर थांबवलं होतं टीम श्रीराम फाउंडेशन संघाला. या मॅच मध्ये देखील त्याच धारेने गोलंदाजी होतीये. शॉर्ट बॉल होता. टॉप एज आहे. विकेट कीपर धावतोय. डाऊन द बॉल चांगला झेला आणि विश्वजितला मिळतं यश. 16 for 4. 16ला चौथा धक्का बालाजी एकर्सला. ठरणार आहे. सेटअपने बॉलिंग केली. 2 डॉट गेले तसे त्याने सिली मिजॉन आणि सिली मिडॉफला समोर आणलं होतं अगदी मागच्या फिल्डरला. आणि त्यानंतर तिसरा यॉर्कर टाकला तर चौथा बाउन्सर आला आणि अभि जोशीची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलेले आहेत. मॅन फ्रॉम निंबवली राजा गोवी. हार्ड हिटर आहेत. बॅटिंग तशी पाहिजे आता कारण बालाजी एकर्स चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावा फक्त झालेल्या 16 आणि टॉप ऑर्डर मधले 4 बॅटर्स देखील माघारी परतलेले आहेत. अक्षय सोबत चर्चा करतायत. ओव्हरऑल आपण जर विचार केला तर या ओव्हर मध्ये विश्वजितने आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. 2 बॉल बाकी आहेत. राजाचा अप्रोच कसा असेल? सुपर बॅटिंग. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयला देणं गरजेचं आहे आणि दोन्ही बाजूने आता धावा येणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. शॉर्ट बॉल इथे होता पण यावेळेला मात्र मिड ऑफ कडून बॉल चाललाय मागे लॉंग ऑफ कडे. एक धाव मिळते. सेकंडचा प्रयत्न आहे. थोडंसं फंबल कदाचित ते मुद्दामून देखील असावं. सिंगल मिळते आणि 5व्या बॉलवर विश्वजित ठाकूरच्या गोलंदाजीवर मात्र सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 17. लॉस ऑफ 4 विकेट. बालाजी एकच टीम स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय या मॅच मध्ये आणि धावांसाठी अगदीच आचपडतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुल लेंथ होता. ओहो सॉफ्ट डिसमिसल. कॉट अँड बोल्ड. चांगला झेल फॉलो थ्रो मध्ये जे पाहिजे होतं. मोनाला स्ट्राईक मिळाली नव्हती त्याला मिळाली आणि त्याला डिफेंड करायचं होतं पण दुसऱ्या बाजूने विश्वजितने शेवटच्या बॉलवरती विकेट काढली आहे. 17ला 5. 4 ओव्हरचा खेळ संपला. स्ट्राइक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फॉलो थ्रो मध्ये विश्वजित ठाकूरने झेल पकडला आणि जी आशा होती ती आता निराशाकडे वळताना दिसते. अक्षय पाटील मोन्या जो शून्यावर परतलाय. इम्पॉर्टंट विकेट. शेवटच्या या स्लॉग ओव्हर मध्ये अक्षय पाटीलला क्रीजवर थांबणं बालाजी एकर्ससाठी फार महत्वाचं होतं. मी अगोदरच म्हणालो होतो की विश्वजित ठाकूर या ओव्हर मध्ये चान्स घेणार आहे मोन्याच्या विकेटसाठी. 5 बॉल मोना नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. स्ट्रायकिंग एंडला शेवटच्या बॉल वरती आला आणि लो फुल टॉस वरती त्याची विकेट देखील गेलेली आहे. त्यालाही तो बॉल ढकलूनच काढायचा होता. पुढचे 2 ओव्हर्स त्यालाही खेळायचे होते पण ते जमलं नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेले आहेत. मॅन फ्रॉम टेंभवली आदित्य भोईरला आपण सध्या मैदानाचा आत पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. काय वाटतंय सर कुठपर्यंत पोहोचेल बालाजी एकस? धावा करावा लागतील कारण की मागच्या मॅच मध्ये विशाल स्पोर्ट्स टीमने 45 वर थांबवलं होतं श्रीराम फाउंडेशन टीमला. पण या मॅच मध्ये देखील त्या अलीकडे थांबवण्याचा प्रयत्न हा संघ करतोय आणि तिसरा झेल आजच्या दिवसातला कॉटन बॉलचा झेल पकडला गेला. विश्वजित ठाकूर मोठ्या धावा करावा लागतील. 5 गडी बाद 17 धावा अशी खराब अवस्था बालाजी एकच टीमची. ओहो हा फॉली टाकलाय आणि थेट आता लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. राजाचा बॅट मधून पहिला रॉकेट षटकार.
षटकार अगदी शक्ती प्रदर्शन करत असताना या स्ट्रोकवर फेकून दिला सीमारेषी पलीकडे. संदेश मात्रेच्या अगेन चढवला हल्ला. 6 धावा. टीमची धावसंख्येला आकार येत असताना 23 या आकड्यावर. या फटक्यांची नितांत गरज आहे. मागचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर खराब बॉल होता आणि थेट तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जात असताना देखील आपण बघितलंय. भव्य स्वागत झालंय. पाहूयात पुढचे 5 बॉल 23 वरती सध्याचा धावफलक बालाजी एकरचं. हीच अपेक्षा पॅव्हलियनला. जर मोठे फटके येत राहिले 50 पेक्षा पुढे ते पोहोचले तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते दुसऱ्या डावामध्ये. डेफिनेटली धावा कराव्या लागतील. 50 पर्यंत मजल मारावी लागली या मॅच मध्ये बालाजी एकर्स टीमला. पण राजाने सुरुवात करून दिली. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय संदेश मात्रेच्या अगेन्स्ट. ऑफ स्टंपचा बाहेर यावेळेला फार जास्त बाहेर निघालाय आणि तिकडे विकेट किपरला देखील प्रयत्न करावे लागले. चांगले अंपायरचा सिग्नल आपण पाहतोय. वाईड पहिला षटकार आलाय त्यामुळे बॉल पुढे येणार होते. राजाला माहित होतं शॉर्ट बॉल साठी रेडी होता तो, पण ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पडला आणि तो त्याने लिफ्ट देखील केलाय. अमोल पाटीलला सध्या स्क्रीन वरती तुम्ही पाहतात. मधल्या फळीचा फलंदाज आहे त्विशा रिची, जिथून निलेश 11 डोंबिवलीचा. बॅटचा हात लागला. मिस टायमिंग. एक हात देखील सुटला होता स्ट्रोक कंप्लीट करत असताना राजाचा. काऊ कॉर्नर कव्हर करून थ्रो करतायत. धावा 2 आणि 2 ने टोटल स्कोर सध्या आपण पाहत आहोत 26. 26 धावा 5 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे बालाजी एकर्स टीमची. 5वं षटक किती मार्गस्थ असताना संदेश मात्रे पहिल्या 2 बॉलवर 9 धावा खर्च करतोय. धावांचा वेग वाढवावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय. कव्हर रीजन मध्ये इनफिल्डच्या वरून इरिल रूटने चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना कॉलिंग थ्रो करत असताना देखील तुम्हाला कुठे करायचं आहे, स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला, यामध्येच डबल माइंड झाला. फिल्डर देखील कॉल कुठून आला होता त्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावांनिशी 28 वरती सध्याचं धावा फलक बालाजी एकर्स. पॅव्हलियन चिंतेत आहे. धावा पाहिजेत. मात्रे खोलात होता. स्विच हिटचा प्रयत्न. कव्हर्सला फिल्डर तेच ऋषी आणि चांगला झेल. राजाचा डाव संपला. 28 ला 6वा झटका बालाजी एकर्सला. कोलमळली आणि स्ट्रगल करताना प्रत्येक बॅट्समन पाहायला मिळाला. नियंत्रित गोलंदाजी. फटका जसा खेळला होता राजाला समजलं होतं की हा फटका आपला फसलेला आहे आणि कव्हर्सला चांगला झेल ऋषी यांनी टिपलाय. 28 ला 6 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आत आणखी एक टिंबोलीचा खेळाडू येतोय मोनिश पाटील. लास्ट मॅच मध्ये दोघांनी चांगला फिनिश केला होता. मोनिश पाटील आदित्य भोईर दोघेही एकाच गावाला बिलॉंग करतात आणि बऱ्याच वेळेला दोघांनी मधल्या फळीमध्ये आणि त्याचबरोबर फिनिशरचा रोल अदा केलेला आहे. या मॅच मध्ये ते करावं लागणार आहे. बॉल एकंदरीत या डावामधले बाकी आहेत 8 आणि या ओव्हरचे सध्या आपण पाहतोय ते 2 धावा यायला पाहिजेत. 28 वरती 50च्या पुढे जर गेले मॅच चांगली होऊ शकते. काही न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो. जी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत यावी, शेवटच्या ओव्हर पर्यंत यावी, तेव्हा क्रिकेटचा आपल्याला परमोच्च आनंद घेता येईल. मात्रे फोर्सने फटका लॉंग ऑफ कडे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आणि चांगला झेल. 1 more विकेट डाऊन. 7वा धक्का 28 वरती बालाजी एकर्सला. पतन 7 गडी बाद 28 धावा. ज्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं होतं या मॅच मध्ये बॅटिंग इतकी चांगली झाली नाही. बालाजी एकर्स टीम बॅकफुटला गेली आहे कारण की 28 वर 7 गडी बाद आणि 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित गोलंदाजी आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी करताना पाहायला मिळाला.
चांगला झेल लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळाला अतुलकडून. ऑफस्टंपच्या बाहेरचा बाउन्सर होता, फोर्सने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला हॅमर करत असताना मोनिशला, मात्र तो फटका देखील फसलाय. चांगला व्ह्यू आपण पाहतोय. कॅमेरामॅनचे कौतुक करेन मी त्या. शेवटपर्यंत परेशने बॉलला त्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपलेला आहे. कॅप्टनने डिसिजन घेतला होता बॅटिंग करण्याचा टॉस नंतर, आणि तो कुठेतरी आता आपल्याला पाहायला मिळतो अंगलट आलेला आहे. 28-7 पाचव्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आणि नवीन बॅटर आले जतीन पाटील. हॅट्रिक बॉल असेल, 2 लागोपाठ विकेट. प्रिव्हियस बॉल वरती आपण पाहतोय संदेश मात्रेकडून, ज्याच्या पहिल्या बॉल वरती षटकार आला होता. कमबॅक चांगलं आहे. हॅट्रिक बॉल मात्रे. ओ टोला लागलाय बॉल, गरंगत मिड ऑन कडून चाललाय मागे, डीप मध्ये फिल्डर आहे अमोल. 1 धाव मिळते जतीन कडे असेल. स्ट्राइक 5 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा, 7 विकेटचं नुकसान. बालाजेकर्स जर सांगताय तर 35 पर्यंत मजल मारेल. आणि मागच्या मॅच मध्ये 45 धावा, त्यापेक्षा ही धावा कमी होतील का शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडेल आणि धावा मात्र 50 पर्यंत मजल मारेल हे पाहणं गरजेचं आहे. अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. तर विक्की माने गोलंदाजी ट्रॅकवर. ही गोलंदाजीची जी लाईनअप आहे तशाच पद्धतीने या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. सगळ्याच गोलंदाजांनी आपलं काम चूक बजावलंय. शेवटची ओव्हर शिल्लक आहे आणि जतीन पाटील स्ट्राइक एंडवर आहे. 29 धावा, 7 गडी बाद. विकी एक मात्र लेफ्ट आर्म सीमर तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय त्याने. अपील तर जरूर होती, पण अंपायरचा सिग्नल आपण पाहतोय वाईट. लांब ठेवलं होतं बॉलला. ऑफ स्टंपचा फार अटेम्प्ट तिथेही करण्यात आलं होतं जतीन पाटील कडून. वाईटने सध्याचा धावफलक 30. 15-20 आल्या धावा. 50च्या जवळपास स्कोर असला. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही सेकंड इनिंग मध्ये जशी विश्वजित आणि त्याचबरोबर इम्रोजने बॉलिंग केलेली तशी जर झाली तर कदाचित मॅच बनवू शकते दुसऱ्या डावामध्ये, पण त्यासाठी इथे धावा यायला पाहिजेत. ऑन द टॉस पूल केला आणि मिड विकेटचा बाहेर बॉल, षटकार. टप्प्याच्या बॉलला जतीन पाटीलने पाठवलाय सीमारेषी पलीकडे. मस्ट नीडेड षटकार. गरज आहे या फटक्यांची, गरज आहे या धावांची आणि जतीन पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. पावा पॅक हिट आपल्याला पाहायला मिळाला. कॉन्फिडंट होता, ताकद होती, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. षटकारासोबत धावा आपल्याला पाहायला मिळतात 36. मौलिक 11 मेघा वाघबीळ श्यामचे दोन्ही ओनर सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. रवी शेठ गरत आणि त्याचबरोबर मेघनाथजी गोंधळी. बऱ्याचशा खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील आपल्याला मेघा वाघबीळ हा संघ पाहायला मिळतो. येस पुढचा बॉल. गोलंदाज तयार होते. बॅटची एज. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एकच धाव मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 37. 37 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाच्या अगदी 2 बॉलचा केस संपलाय. पहिला बॉल वाईड आला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसऱ्या बॉलवर सिंगल पाहायला मिळते. 50 आकडा पाहते पॅव्हेलियन आणि त्याचबरोबर मैदानाचा आत असले दोन्ही बॅटर. 37 धावा सध्या धावफलकावरती आहेत. लॉफ्ट केलाय समोर. ए फॉर आदित्य, ए फॉर अटॅक. लॉंग ऑनचा बाहेर, षटकार. आदित्यच्या बॅट मधून षटकार आलाय. जतीन आणि आदित्यने अगदी स्लॉग ओव्हरच्या ओव्हर मध्ये
आपलं काम चूक बजावले, पण धावा येणं गरजेचं होतं सुरुवातीच्या षटकामध्ये, पण अखेर का होईना पण धावा येताना पाहायला मिळेल. 2 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. 43 धावा सध्या. एज आहे बॉल सध्या थर्ड मॅन कडे. एक धाव तर रोखू शकत नाही ते. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय, तो सक्सेसफुल देखील. एजने सिंगल मिळते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहत आहोत 44. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 षटकार या ओव्हर मध्ये आले. सुरुवातीपासून आले असते तर कदाचित आपण या स्कोरबोर्ड वरती धावा जास्त बघितल्या असत्या. SSSC डोंबिवली कॉर्पोरेटर आणि त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट अर्नोल्ड साई शेलर आणि त्याचबरोबर प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश मात्रे या संघाचे ओनर आहेत. हवेत आहे बॉल. विकेट कीपर जज करतोय डाऊन दी बॉल आणि चांगला झेल. विकेट फलंदाज बाद. विक्की मानेने खूप चांगला झेल पकडलाय फॉलो थ्रो मध्ये, आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येत होत्या पण तिथे फलंदाज जतीन पाटीलला बाद करण्यात यशस्वी झालाय. टॉप एज लागली होती. फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला झेल पकडला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. GTCच्या माध्यमातून अगदी हे क्षणचित्र टिपले गेलेत आणि फलंदाज क्रमांक 8 बाद होते. 44 वर 8 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. साकिब खान मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनात नंबर 10. 44 झालेले आहेत. पाव्यात एक षटकार आला तर 50 ला टच जरूर करणार आहेत ते. फायटिंग टोटल असू शकते 50. शेवटचा एक बॉल. विकी माने. मागे बॉल विकेट कीपर कडे आणि फलंदाज शेवटच्या बॉल वरती बाद होता. शेवटचे दोन्ही बॉल विकेट आलेले आहेत. मानेचे कमबॅक आपण बघितलं. 44 ला 9 डाव संपला पहिला, जो होता बालाजी एकरचा, आणि लक्ष ठेवण्यात आलेले त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली. ते अर्थातच 45 धावांचा. आपण जाऊयात नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे, ज्या ठिकाणी मौलिक 11 मेगा वाघबीळ आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम फाउंडेशन या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू. एक केक कटिंग सेरेमनी आपण आता इथे संपन्न करणार आहोत. जल्पेश भोईर फक्त GTC साठीच ते काम करत नाहीत किंवा त्यांची ती वाहिनी नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त उद्योग क्षेत्र सहकारी मित्र इथे आलेले आहेत आणि या GTC वाहिनीचे 3 लाख सबस्क्रायबर देखील काल कंप्लीट झालेले आहेत. आणि त्यातल्या त्यात TDPL म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी ते एक स्पेशल केक घेऊन आलेले आहेत. जल्पेश, तेजस आणि त्यातल्या त्यात सुशील पाटील यांचं जे आयोजन आहे, सगळ्यांना मी विनंती करेन आपण सगळ्यांनी या समोर केक कटिंग सेरेमनी आपण इथे संपन्न करूया आणि त्याच्यानंतर परत एक वेळा सामन्याकडे आपण वळणार आहोत. इम्रान भाई, जुबेर भाई, चला तर एक केक कटिंग सेरेमनी आपण करूया. एक सुरेख असा केक, लज्जतदार असा केक ते घेऊन आलेले आहेत. आपल्या मित्राच्या माध्यमातून TDPL जिल्ह्याची एक मोठी स्पर्धा इथे खेळवली जाते. जल्पेश भोईर यांच्या माध्यमातून, तेजस पाटील, सुशील पाटील यांच्या माध्यमातून, आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज संपूर्ण वॉटर अँड स्टोन ग्रुप आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तहे दिल से इस्तकबाल आप सभी का हम यहाँ पर करेंगे. आइए सुशील भाई. ही टूर्नामेंट अशी सक्सेसफुल होत राहो, यशाची अनेक शिखरे आपण अशीच पादाक्रांत करा.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉससाठी. टॉससाठी आपण परत एक वेळा जाऊया नितीन काळन यांच्याकडे. टॉस लगेच आपण करणार आहोत. इम्रान भाई यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असे टॉस आम्ही करणार आहोत. लुजर त्यामुळे ही मॅच ओमी केनेसाठी सुद्धा महत्त्वाची आणि अजय पाटीलसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. एका बाजूला आपण पाहतोय दिवा. सर्वांचं मनापासून आभार इम्रान भाई आणि संपूर्ण टीम. 6 ओव्हरची मॅच. बरोडी म्हटल्यानंतर विष्णू पाटील हे नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो. एक लेजेंड क्रिकेटर, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. इम्रान सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. TDPL असा कॉल केलाय आणि TDPL चाललेलं आहे. इम्रान भाईंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. अजय टॉस जिंकलाय मॅच भरपूर अजय महत्त्वाचे, कारण की इथून जर पराभूत झालात तर या स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. त्यामुळे ही मॅच आता खूप महत्त्वाची आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. समोर आपण पाहिलं तर मोलिक 11 मेगा स्पोर्ट वाघबील संघ आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. ओमी केनेसारखा फलंदाज समोर आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न झाला, कारण की पहिल्या मॅचमध्ये तुमच्या टीमकडनं बॅटिंग चांगली झाली नव्हती. खूप साऱ्या चुक्या झाल्या पहिल्या मॅचमध्ये, त्या सुधारण्याचा या मॅचमध्ये आमचा प्रयत्न असेल. पण समोरची टीम ओमी केनीची चांगलीच आहे. सो आम्ही काही डिसाईड नाही केलं की किती रन्सपर्यंत थांबवायचं आहे. आताचा क्लायमेट थोडं थंड आहे, सो जेवढा कमी होईल तेवढ्या कमीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. अजय टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा, तर भरोडी हे हा नाव सुद्धा भरपूर चर्चेत राहील. आम्ही भरपूर वर्ष समालोचन करतोय. विष्णू पाटील यांचा मी उल्लेख करेल, विजयदादा असतील, सुनील असतील, चांगले खेळाडू भरोडी गावाने दिलेत. नक्कीच सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये भरोडी संघ खेळताना दिसतो का? बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं नाही. आपले जे जुने खेळाडू ते आता खेळतात की नाही हा फक्त एक प्रश्न होता माझ्या मनामध्ये, तो विचारतोय. भरोडी संघ खेळतो, पण यावर्षी कसं झालं आमच्याकडे थोडंसं ग्राउंडची कमतरता भासली आम्हाला. ग्राउंड नाही प्रॅक्टिसला, सो काही प्लेयर प्रॅक्टिसमध्ये नाहीत. सो मी या सीझनमध्ये थोडंसं इंटरेस्ट केले नाही स्टार्टिंगला, पण आम्ही नक्की एंट्री करणार. आता ग्राउंड आम्ही बनवलं, जो जुना ग्राउंड आमच्या शेतात मजा यायची खेळायला, तशी ती शेतातच ग्राउंड बनवल्यात. आता थोडासा पावसाने पण यावर्षी जास्त जोर दाखवला, त्यामुळं लेट झाली प्रॅक्टिस चालू. सो आता सगळी प्रॅक्टिस करतात आणि एंट्री करायला आम्ही सुरुवात करू पुढच्या हप्त्यामध्ये. शुभेच्छा असतील अजय तुम्हाला. ओमी आमच्या सोबत आहेत. ओमी टॉस महत्त्वाचा होता, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जर टॉस तू जिंकला असता काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती टॉस जिंकून. आता बॅटिंग करायची. 6 ओव्हरची मॅच आहे. तुझ्यासाठी सुद्धा ही मॅच टीमसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण इथून जर पराभूत झाला तर ठाणा जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. त्यामुळे आता काय प्रयत्न असतील या मॅचमध्ये? नक्कीच आता नॉकआउट स्टेजच चालू झाले, कारण की डू ऑर डाय मॅचेस आहेत आणि आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त स्कोर करायला. 60 ते 70 प्लस जायचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा असतील ओबी तुम्हाला. अजय तुम्हालाही शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो श्रीराम कंस्ट्रक्शन फाउंडेशन या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये मोलिक 11 मेगा स्पोर्ट वाघबील या टीमला बॅटिंग करावी लागेल. पुढच्या मॅचमध्ये जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले तो तिशा स्पोर्ट रिची जितून निलेश 11 डोंबिवली. ऐकूया विघ्नेश आपण पाहिलं तर कुणालजी ताते सर. थँक्यू नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. TDPL आपण पाहतोय जबरदस्त मॅचेस आपल्याला रंगताना दिसतात कुणालजी दाते सर. पण प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले तर बालाजी एकर संघाने 44 धावा उभारत आणि 45 धावांचं लक्ष असणारे चितुरीची निलेश 11 संघाला. कारण ह्या संघामध्ये प्रत्येक खेळाडू जर बघितलं तर ग्रामीण खेळाडू आपल्याला बघायला मिळतात आणि त्या ग्रामीण खेळाडूंनी खूप चांगलं काम केलेलं आहे. प्रत्येकाला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करणं फार गरजेचं असतं. इथून जर तुम्ही संधी आपण त्याला जी उपलब्ध झाली तिचं जर सोनं केलं तर तुम्हाला भरपूर असे पॅकर्स असतात की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एकदा खेळण्यासाठी संधी देखील त्यांच्या संघामध्ये मिळते. त्याचा गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला? पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला मोन्या येतो पहिलं षटक घेऊन. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अतुल भोईरला आपण पाहू शकता. अतुल भोईर मॅन फ्रॉम वाडेघरला आपण पाहू शकता सलामीला आलाय आणि त्याच्या जोडीला आपण पाहू शकता नॉन स्ट्रायकर एंडला योगेश पाटील आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अतुल आणि योगेश ही जोडी दोन्ही ग्रामीणचे खेळाडू आहेत. कुणालजी दाते सर दोघांनी आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. आज जर सोनारपाड्याचा गाव जर म्हटलं तर योगेश पाटील या नावाने तर ओळखलं, तर पण ह्या गावचा जर मी तर म्हणेल ना एक अनमोल रत्न म्हणजे माझा फेवरेट खेळाडू अमोल पाटील. जबरदस्त फायटर खेळाडू, इम्पॅक्ट खेळाडू आपण तर मैदानात येतोय. एक चांगली संकल्पना. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता वेगवान गोलंदाज. इथून मात्र मोन्याला काहीतरी करावं लागणार आहे, कारण का 45 धावा जर बघितलं कुणालजी जाते सर कमी आहेत.
पण मोन्यासारखा गोलंदाज आहे. ओ पहिला चेंडू उडवला यावेळेला. विडाफच्या डोक्यावर आपण बघितलं पॉवर प्लेचा योग्य वापर बघायला मिळालाय. 2 धावा पडल्यानंतर चेंडूची थोडीशी गती कमी झाली, त्यामुळे चेंडू सीमा पार गेला नाही यावेळेला आणि 2 धावेने खातं उघडतं. अतुलने आपले इरादे स्पष्ट केलेत की पॉवर प्ले मध्ये धावांचं लेलोट करायची. पुढे द मोन्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला अतुल भोईरला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू होता. सॉफ्टवेअरने चेंडूला पुश करतात. खूप चांगला चेंडू. कमबॅक बघा. पहिल्या चेंडूच्या तुलनेने कुणालजी दाते सर हा चेंडू खूप चांगला फेकला होता. अतिशय चांगली गोलंदाजी. अशाच प्रकारची गोलंदाजी जर केली तर मैदानात आपण तर फाईट बॅक होईल. मोन्या पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला अतुल. ओ शॉटअपलाईनचा चेंडू पूल करत होता यावेळेला. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. प्रयत्न खूप चांगले केले. वडिष्ठनगरनं क्षेत्ररक्षक वेगाने आला होता यावेळेला. 2 धावा मिनिटात अतुलला 2 धावा मिनिटात आपण बघितलं तर यावेळेला त्रिशा रिची जितून लेशियन संघाला खरं हळूहळू आपल्या लक्ष्याकडे चाललाय. मोन्या पुणे गोलंदाजी मार्कवर प्रयत्न करतोय मोन्या, पण त्याला क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार गरजेचं आहे. मैदानावर 11 जणांनी क्रिकेट खूप चांगलं खेळायला पाहिजे तर तुम्ही पक्ष संघावरती दबाव निर्माण कराल. मोन्या राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू हवेत यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेल घेतला तो. मोन्याला यश मिळतंय. केली होती. आता सुरुवात झाली विकेटला. विश्वजित ठाकूर येईल. मागच्या मॅच मध्ये 30 धावांची खेळी केली होती विश्वजित ठाकूरने. एवढंच लक्ष होतं आणि असाच खेळ आता त्याच्याकडून अपेक्षित आहे. परंतु हा जो सामना आहे हा सामना चांगला रंगेल हीच अपेक्षा आहे. परंतु याच्यानंतर 2 पराभूत झालेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. तो देखील सामना इंटरेस्टिंग असेल कारण डू ऑर डाय मॅच आहे याच्यानंतर. आणि विनीत माळीची मी चर्चा करत होतो तो देखील ऍक्शन मध्ये आहे. नेक्स्ट ओव्हर मध्ये कदाचित बॉलिंगसाठी तो देखील येईल कारण ऑपरेक खूप चांगला टाकतात लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध कारण योगेश अजूनही मैदानामध्ये आहे. म्हणजेच हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये आता सुरू झालाय. कुणालजी दाते सर आता 2 आपण बघितलं तर प्रोफेशनल खेळाडूंमध्ये आता मॅच बघायला मिळते. कारण एका बाजूला जर बघितलं तर विश्वजित आहे तर दुसऱ्या बाजूला मोन्या आहे. मोन्या पायचा पुढील चेंडू कशा प्रकारे फेकतोय तर ह्या चेंडू त्याला विकेट मिळाला. ह्या आधीच्या चेंडूवरती राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईकला विश्वजितला आपण पाहू शकता. ओ बॅक फुट फटका खूप चांगला पंच या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करेल. एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण खातं उघडलं विश्वजितने. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या रिची जितूने लेशियन संघाची. कारण का हे 3 जर आपल्या बघितलं तर खेळाडू आपल्यात नाहीयेत. जितू नाहीये, निलेश नाहीये, रिची नाहीये आणि त्यांच्या नावाने सातत्याने सुजित पाटील असतील आपण बघितले तर आकाश असतील आणि अजून पुरस्कृत ते संघ उतरवतात नेहमी. हा संघ कारण पूर्णपणे ग्रामीण खेळाडूंना ते स्थान देतात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 5 स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर सोनारपाडा गावची आणबान शान आणि सोनारपाडा संघाला ज्याने खूप उंचावरती नेऊन ठेवलं तो योगेश पाटील. ओ बॅकपड जाऊन कट केला यावेळेला. सॉफ्टवेअरने 1 धाव इथे चिकी सिंगल डायरेक्ट हिट घेण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव इथे कंप्लीट केले होते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 1 बॅटर बाद 6 अशी धावसंख्या आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक विकेट आली आणि इव्हेंटफुल षटक राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटही घेतली आणि त्यातल्या त्यात धावाही आल्यात. आणि तसं पाहिलं तर 30 बॉलमध्ये 39 धावा पाहिजे. संघर्ष करण्यासाठी या धावा पुरेशा ठरू शकतात कारण त्याचमुळे एक टीम हडल टीम मीटिंग बोलवण्यात आली आहे. सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत की कशा पद्धतीने प्लॅनिंग व्हायला पाहिजे या संपूर्ण मॅच मध्ये. कारण 39 धावा वाचवण्यासाठी भरपूर आहेत. 30 चेंडू 39 धावांचं लक्ष. त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर रेलिंगच्या मागे जर कोणत्याही प्रेक्षकाने षटकारामध्ये परावर्तित होणारा बॉल झेल टिपला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक कमिटीच्या माध्यमातून दिलं जाईल. जलपेश भोईर त्याचबरोबर तेजस पाटील आणि
सुशील पाटील कडून हे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. 6 धावा 1 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरची आता सुरुवात होईल आणि विनीत माळीकडे बॉल दिला जाईल याच्यामध्ये शंका नाही, कारण याच 2 फ्रंटलाईन सीमरने मगाशी चांगली कामगिरी केली होती. विनीतने देखील खूप चांगला खेळ दाखवला होता, बॅटिंग मध्ये देखील आणि गोलंदाजीमध्ये देखील. नक्कीच कुणालजी दाते सर, अजूनही सामना संपला नाही, इथून कमबॅक होऊ शकतो आणि प्रेक्षकांसाठी आयवा झेलसाठी कॅश प्राइज असणार आहे 500 रुपयाचं. तर प्रेक्षक देखील थोडेसे सुस्तावले ते आता मात्र सीमेरेषेवर तैनात येईल. फक्त रेलिंगच्या मागे तुम्हाला झेल घ्यायचा आहे, पुढे घ्यायचा नाही रेलिंगच्या आतमध्ये. विनीत गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एन कडून ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, शॉट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जात आहे. योगेश देखील एक खूप आक्रमक असा बॅटर आहे, कित्येक वर्ष गावासाठी खेळलाय क्रिकेट. आता आपण पाहिले तर टीडीपीएलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या संघासाठी क्रिकेट खेळतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात पाहू शकता. स्विच हिट केलाय, पाठवून दिला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर, पंचांचा इशारा येतो, षटकार. आउट झाला होता योगेश. या मॅच मध्ये बेधडक सुरुवात केली आहे षटकाराने. टीमची धावसंख्या 12. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, षटकाराचं प्रत्युत्तर दिलं होतं पण झेल ड्रॉप. थोडंसं फंबलिंग देखील होत आहेत बघा, खाई करतायत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या बेला 13 धावा. प्रतीक नाईक होता आणि त्याने हा झेल सोडलाय बॅकवर्ड पॉइंटला. एक सोपा झेल ड्रॉप केलाय आणि त्याच्यामुळे कॅचेस विन द मॅचेस. ज्यावेळेला लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज करायचे असतात त्यावेळेला असे झेल घ्यावे लागतील. परत एक वेळा तो स्विच हिटचा फटका होता आणि प्रतीक तिथे तैनात होता. दोन्ही हातातून निसटलाय बॉल, मिसजज केलाय हा बॉल प्रतीक नाईकने आणि त्यामुळे धावा येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13, 1 फलंदाज बाद. निराश सध्या तरी विनीत माळी, कारण झेल सुटलाय. नक्कीच कुणालजी दाते सर, अशा प्रकारचे झेल तुम्हाला खेळणं फार गरजेचं आहे. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं होतं लगेच विनीतने. पुढच्या चेंडूवरती विकेट मिळाला असता त्याला. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता यावेळेला विश्वजीतला आपण पाहू शकता. विनीत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला, खूप वेगवान चेंडू होता, वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफल करते 13 आपण पाहू शकता. अरे लक्ष जरी 45 धावांचं असेल तरी मॅच मध्ये मात्र मजा बघायला मिळते प्रेक्षकांना. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळतं, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळतं. विनीत पुन्हा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साइडला टर्न केलाय डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून. ड्राईव्हचा फटका खूप चांगला आपल्याला बघायला मिळालाय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. त्रिशा रिची जितून 11 संघाची धावसंख्या धावफल करते पण 14 पाहू शकता. हळूहळू आपल्या विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करताना हा संघ. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता योगेश, त्याच्या बाळमधून एक षटकार आलाय. विनीत P2चं षटक तळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साइडला फक्त टर्न केलाय चेंडूला हवेमध्ये. चेंडू या वेळेला आपण स्क्वेअर ग्रीजमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, थर्डमॅनचा जातोय, चेंडूला फीड करतोय. इथे आपण बघितलं तर या वेळेला धावा मिळत आहेत, 2 धावा मिळत आहेत. तर क्षेत्ररक्षक यावेळेला आपण तर शॉर्ट ग्रीजनचा क्षेत्ररक्षण तर त्या सर्कल मध्ये होता. अशा प्रकारचे फटके थोडेसे रिस्क घेऊन इथे धावा जमवले तर धावसंख्या धावफल करते 16. विनीत प्रयत्न करतोय पण यश लाभत नाहीये. विनीत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ डान्सी डाऊनच्या माध्यमातून ड्राईव्ह करायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. त्या सर्कल मध्ये कव्हर रिजन मध्ये आपण जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतो 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. लक्ष या वेळेला 45 धावांचं 17 धावा धावफल करते आपण पाहू शकता. महागडे षटक या मॅच मध्ये मी म्हणेन, कारण 11 धावा आल्यात. पहिल्याच बॉलवर सिक्सर आला आणि त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत योगेश पाटीलचा ज्यावेळेला झेल सोडला, हा जो खेळाडू आहे हा इथून पुढे इनिंग बिल्ड करण्यासाठी जाणला जाऊ शकतो आणि तसाच खेळ सध्या तो करतोय. एकेरी दुहेरी धावा चोरण्यासाठी हा खेळाडू नेहमीच जाणला जातो. सदा व्यस्त असा खेळाडू आहे आणि त्याचमुळे एक चर्चा होते विश्वजीत ठाकूर सोबत सध्या तो बोलतोय आणि त्यातल्या त्यात आता कुठेतरी दवाचा परिणाम या क्रीडांगणावर आपल्याला जाणवेल. त्यामुळे टॉवेल्स आता नक्कीच पाहायला मिळतील. बॉलला कोरडं करण्याचा प्रयत्न फलंदाजही करतात आणि गोलंदाजही करतात, कारण
बॉल ज्यावेळेला जड होतो त्यावेळेला तो इतकासा ट्रॅव्हल होत नाही आणि त्यातल्या त्यात गोलंदाजाला ग्रीप करणं देखील तेवढंच सोपं नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता थंडीचे दिवस आता सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रात देखील आता थंडीची लाट येऊ लागली आहे आणि त्याचमुळे हळूहळू या मैदानावर काय महाराष्ट्रातल्या अनेक मैदानावर तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल. शेवटी 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17. नवीन गोलंदाज परत एकला अक्षय पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. नक्कीच कुणालजी दाते सर आपण तर येणारे 24 चेंडू 28 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता ना मोन्या ऑन साइडला टर्न केलाय डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगली फेकी. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 30रं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावा धावफल करते लागल्यात. तर दोघांमध्ये तर पार्टनरशिप चांगली होते. योगेश आणि विश्वजित मध्ये मोन्या दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले तर बालाजी एकर संघाने 44 धावा केल्या. त्या धावा जास्त पाहिजेत त्या धावा कुठेतरी कमी झाल्यात. विकेट्स रेग्युलर इंटरेस्ट मध्ये गेल्या. खूप चांगली गोलंदाजी केली त्रिशा रिची जितून इलेश 11 संघाने. मोन्या गोलंदाजी मार्कवर आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द गडनं मारा करतोय. पाठकडून बॅक पुढे जाऊन यावेळेला पंच केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर झालंय 1-2 नाही तर चौकारामध्ये. चांगला चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. हेच तर प्रोफेशनल खेळाडूचं वैशिष्ट्य ना. चांगला चेंडू मिळाला त्याला सन्मान दिला. खराब चेंडूवरती प्रहार केला. पुण्यात गोलंदाजी मार्कवर हळूहळू आपल्या बघितलं तर गोलंदाजी मार्कवर येतोय. 22 धावा झाल्यात. मोन्या डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला वेग प्रचंड होता. वेगाने एम्ब्रेस करतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. 22 धावा धावफल करते आपण पाहू शकता. 30रं षटक प्रगतीपथावर आहे. 45 धावांचं लक्ष्य. अजूनही 23 धावांची गरज आहे. मोन्या प्रयत्न करतोय. मोन्या पुण्याचा गोलंदाजी मार्कवर हो बॅक पुढे जाऊन पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सागर आलाय. सागर पाटील आलाय मॅन फ्रॉम उसाटणे. सागर देखील एक खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गावाच्या संघातून देखील त्याची आम्ही बॅटिंग भरपूर वेळा पाहिली ग्रामीण मधून. पण आज कशा प्रकारे टीडीपीएल मध्ये बॅटिंग करतो पाहायचंय. मोन्या गोलंदाजी मार्कवर टाकला. सागरला आपण पाहू शकता. आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर इथे चिकी सिंगल मिळते का पाहायचंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केलाय. एकचं रूपांतर आपण आता 2 मध्ये झाले आहेत. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा झाल्या आहेत. अजून येणारे आपण तर विचार केला तर 18 चेंडूत 21 ची गरज आहे. मॅच मध्ये आज काही होऊ शकतंय. चला फास्ट घ्यायचं जरा. मोन्याने आपण 2 षटकामध्ये 13 धावा देऊन
2 गडी देखील बाद केले. त्याचं काम त्याने पूर्ण केलं, पण आता इतर गोलंदाजी साथ देखील त्याला लावणं फार गरजेचं आहे. 18 चेंडू 21 ची गरज आहे. मगाशी कुणाल दाते सरांनी सांगितलं की सातत्याने चेंडू मैदानावर जर आउटफील्ड मधनं निघून गेला, ग्राउंडच्या मध्ये थोडासा ओला होता, त्याला सुकवणं देखील तितकंच गरजेचं आहे. पंच प्रसाद शस्त्रबुद्धे तेच काम करताना दिसतात आपल्याला. नक्कीच तसाच खेळ करणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही एक सामना जिंकता, क्वालिफाय होण्याची शक्यता तिसऱ्या मॅच मध्ये जास्त असते कुठल्या एका संघाची, आणि त्याचमुळे इथे तुम्हाला या कसोटीवर खरं उतरावं लागेल, तो प्रयत्न करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम द्यावं लागेल. 18 बॉलमध्ये 21 आहेत. क्लायमॅटिक कंडिशन लक्षात घेता हळूहळू थंडी वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये एवढे सोपं नाही आहे फलंदाजी करणं या खेळपट्टीवर, या वातावरणात, आणि त्यामुळे कमबॅक होऊ शकतं. ते कमबॅक करावं लागेल. साकिब खान आलाय गोलंदाजीसाठी, अनुभव आहे याच्याकडे, पण आता त्याच्या विरुद्ध योगेश पाटील कसा खेळतोय हे महत्वाचं ठरेल, कारण मागच्या मॅच मध्ये लवकर असाच आउट झाला होता लेफ्ट आर्मरच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर ऑन साइडला खेळत असताना. पण आतापर्यंत योगेशने एक षटकार मारलाय, जेली त्याचा सुटलाय, जीवदान मिळालंय. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय, जाऊ दिला विकेट किपर साठी, आणि पंचांचा इशारा येतो डॉट बॉल. DRS ची मागणी आता इथे केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलाय, आणि त्याचमुळे आता पाहूया निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा. आणि आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट अशी आहे की कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने ग्रामीण प्रीमियर लीग 2025चं आयोजन केलं जाते. तिसरं पर्व आहे. 24 तारखेपासून 28 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा खेळली जाणार आहे, सोमवार ते शुक्रवार. आणि या स्पर्धेचं आयोजन संदीप फुटाणे, आकाश भोईर, केतन म्हात्रे आणि कमिटी मेंबर्स म्हणून प्रमोद म्हात्रे, अनंत पाटील, योगेश पाटील आणि रवींद्र संत यांनी मित्रपरिवाराने केलंय. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट मधले सर्व संघ 90 ते 95 संघ आहेत. नक्की फॉर्म लवकरात लवकर भरा, कारण 17 तारखेला ऑक्शन होणार आहे आपली स्पर्धा म्हणजेच ग्रामीण प्रीमियर लीग. ऑन साइडला उडवलाय बॉल, टायमिंग इथे फसल्यासारखं वाटतंय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि झेल टिपलाय. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. साकिब खानला मिळतं यश. तिसरा धक्का विशा जितुरीची निलेश डोंबिवलीला. म्हणायला हरकत नाही, कारण या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. नवीन फलंदाज अमोल पाटील, सोनारपाड्याचा आणखीन एक खेळाडू रिप्लेस केले योगेश पाटीलला. मोठी आख्यायिका राहिली आहे सोनारपाडा गावाची देखील. या कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच चांगला खेळ करत आलेला संघ आहे. ज्यावेळेला TDPL मध्ये तुम्ही गावासाठी नाही तर जिल्ह्यामध्ये क्रिकेट ज्यावेळेला खेळता, त्यावेळेला एका फ्रँचायझीसाठी तुम्ही क्रिकेट खेळता, त्यावेळेला तुम्हाला योगदान देणं गरजेचं असतं. आणि त्यातल्या त्यात TDPL ज्यावेळेला सुरुवातीला होते आणि त्यानंतर ज्यावेळेला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा हंगाम सुरू होतो, त्यावेळेला मग तो कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होतो गावासाठी खेळत असताना. ज्यावेळेला गावाचं टी-शर्ट तुम्ही परिधान करता, त्यावेळेला ती एकात्मतेची भावना तिथे निर्माण होते. गावासाठी खेळण्याची मजत काहीशी वेगळीच असते. त्याचमुळे एक वेगळं प्लॅटफॉर्म तुम्हाला निर्माण करून दिलंय या स्पर्धेचे आयोजक जल्पेश भोईर, तेजस पाटील आणि सुशील पाटील यांनी टीम GTC ने. 16 चेंडू आणि 21 धावा. चांगला फिरवलाय बॉल, ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव तिथेही मिळेल. आता या मॅच मध्ये एखादं चांगलं षटक पडलं मग ते विनीत किंवा अक्षय कडून, तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला फिल्डिंग देखील चांगली करावी लागणार आहे, मग येईल म्हणजे या मॅचची. दोलायमान अवस्थेमध्ये सामना. फलंदाजी एवढी सोपी नाहीये. सागर आलाय मैदानामध्ये, 2 धावा त्याने केल्यात. अमोलने खातं उघडलंय. अमोल देखील मोठमोठे फटके मारू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. पुढचा सामना देखील हाय व्होल्टेज असेल, डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी. पाहायला विसरू नका तो सामना.
बॉल हवेत आहे, उंच गेलाय, फिल्डर आहे तिथे, परंतु तेवढंच चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय. सागरच्या पॅट मधून येतोय एक मोठा षटकार. खेळाडूचं वर्णन केलं, ते गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतो. आज CDPL मध्ये आपल्या संघासाठी त्याचं काय योगदान हे त्याने दाखवून दिलं. एक षटकार मारलाय, मच निडेड षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. रन बॉल इक्वेशन आलंय, 14 बॉल मध्ये 14. बॅकफुटला जात असताना कट केलाय, गलीमधून बॉलला काढलंय, थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय, तिथे फिल्डर आहे. एक धाव मिळेल. सागर चांगला खेळतोय, सागर बेरीटवर खेळतोय. सागरला एक धाव अजून पाहिजे होती, परंतु अमोलने त्याला थांबवलंय. एकच धाव मिळेल सागरला. आता 13 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात 32. 3 फलंदाज बाद. फिशा, जितू, रिची, निलेश, इलेवन, डोंबिवली. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग शानदार दिमागदार पर्व. हलक्या हाताने मागे ग्लान्स केलाय, फिल्डर आहे. एक धाव चोरटी ते कंप्लीट केली. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉल मध्ये आता 12 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. तिसरा सामना इथून एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. .24 टीम आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि उद्या 11 नोव्हेंबर आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक आणि त्यांच्या विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स हा सामना पाहायला विसरू नका संध्याकाळी 5 वाजता. आणि त्याच्यानंतर विक्रांत केनी प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध अर्जुन इलेवन टायगर असा सामना उद्या रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अनेक तारे सितारे उद्या इन ऍक्शन असणार आहेत. नक्की पहा ही स्पर्धा. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5. पावसाच्या व्यत्ययामुळे ही स्पर्धा थोडीशी पुढे ढकलण्यात आली आणि त्याच्यामुळे काही आयकॉन खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये उपलब्ध झालेले नाही आहेत किंवा काही आणखीन खेळाडू बदलले गेलेले आहेत. नक्की पाहायला विसरू नका त्यांचा खेळ GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवर. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे हे शानदार पर्व. 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे, कारण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा सध्या सुरू आहेत. MP मध्ये सध्या क्रिक ब्रो प्रीमियर लीगचं देखील आयोजन सुरू आहे, त्याच्यामुळे काही खेळाडू तिकडे देखील खेळत आहेत आणि ज्या खेळाडूंना वेळ मिळतोय ते TDPL मध्ये नक्की येत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर बाउन्सरने सुरुवात केली आहे. या षटकाची अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 34. रितेश धुमाळ आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिला बाउन्सरने त्याने सुरुवात केली. 12 बॉल मध्ये 11 धावा करायच्यात. समोर अमोल पाटील. फिरवलाय चांगला बॉल. बरोबर टप्पा पडल्यानंतर कमी गतीने बॉल चांगला फिरवण्यामध्ये यश प्राप्त झालं. डॉट बॉल येईल. आता येईल या मॅच मध्ये मजा. रन बॉल इक्वेशन ज्या वेळेला या निळजेच्या क्रीडांगणावर आपण पाहिले त्या वेळेला सामने चांगले रंगतात. बप मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेचं नेहमीच चर्चेमध्ये राहिले. अनेक स्पर्धाचं साक्षीदार असलेले हे क्रीडांगण. शॉर्ट बॉलचा वापर. आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल चालला गॅप मध्ये. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमा पार. गॅप शोधली आहे. धावा मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. होईल. गाणं वाजत राहील. तर निजे गावचे अष्टपैलू खेळाडू केतन पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्माइल पहा चेहऱ्यावर आकाश भोईर यांच्या आणि त्यांच्या सर्वच खेळाडूंच्या, कारण सध्या सामन्यामध्ये वरचढ आहे त्यांचा संघ. रोहित पाटील देखील तिथे आहेत, काटेगावचे खेळाडू. त्याच्यामुळे चर्चा आहे गोरख मांगरुळकर देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाले. एक बॉन्डिंग असतं या खेळाडूंचं एकमेकांच्या बरोबरीने. आपल्या मित्राची मॅच पाहण्यासाठी आवर्जून जात असतात हे सर्वच खेळाडू. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट म्हटल्यानंतर बॉन्डिंग, मित्रत्वाचं नातं, त्यातल्या त्यात
या आजूबाजूच्या गावांमध्ये भरपूर क्रिकेट होत असतं, अनेक स्पर्धा होत असतात. गावदेवी घेसर चषकाचं देखील आयोजन करण्यात आले, त्याच्यामुळे अनेक स्पर्धा या आजूबाजूच्या परिसरात नेहमीच होतात. 4 आलाय, चौकार आहे, 4 धावा मिळतील. ग्राफिक्स तुमच्या स्क्रीनवर जीटीसीच्या माध्यमातून 4 धावा ऍड होतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38. आता धावा करायच्या 7. पहिलेच मन बनवलं होतं की उलटा फटका मला मारायचा आहे, लवकर फॉलो केलं रितेश धुमाळने. पंचांचा इशारा येतो, फिरोज जे पंच आहेत त्यांच्या माध्यमातून लेग बायचा एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या एक्स्ट्राच्या स्वरूपात 39. चांगले फ्लड लाईट्स, तेवढंच चांगलं क्रीडांगण, लश ग्रीन आउटफील्ड आणि त्याच्यावर खेळण्याची एक नामी संधी तुम्हाला TDPL देत असते दरवर्षी. सीझन 5 5वं पर्व या TDPLचं. चेंज ऑफ पेस, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची आहे आणि इथे पंचांचा इशारा, फलंदाज बाद. आउट होईल इथे अमोल पाटील. आवश्यकता नव्हतीच, कारण इथे दुसरी धाव नव्हतीच. फलंदाज बाद. विकेट पाहिजे होतं तो मिळाले रनआउटच्या स्वरूपात. अजूनही मॅच मध्ये ना खूप चांगलं बघायला मिळते, आपल्याला कमबॅक बघायला मिळते. पण इथून जर विचार केला तर जास्त करून आपण तर सुरेगावचे अनिल वजे बॉडी बिल्डर आहेत, त्यांना विनंती असेल आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. अनिलजी वजे, आपलं ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रणित पाटील आला आता फलंदाजीसाठी. वाडेघर म्हटल्यानंतर फिरकीपटूंचं माहेरघर आणि तिथून अनेक खेळाडू सातत्याने येत असतात. अनेक लिजेंड खेळाडूंच्या नावाची देखील नेहमीच चर्चा होत असते वाडेघर म्हटल्यानंतर. विजय पाटील, सिद्धू पाटील हे जे खेळाडू आहेत हे नेहमी चर्चेमध्ये असायचे ज्यावेळेला क्रिकेट वाडेघरचं बहरत चाललं, फुलत चाललं. अनेक त्यानंतरचे खेळाडू फिरकीपटू उदयाला आले. निलेश कापसे, हे सगळे खेळाडू आणि त्यामुळे चर्चा आहे या गावाची देखील. 8 चेंडू 5 धावा हे समीकरण. परत एक वेळा चेंज ऑफ पेस, बॉलवर बोट फिरवली होती, फ्लाइट दिली होती, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे दुसरी धाव परत एक वेळा धोक्याची आहे आणि परत एक वेळा जावं लागेल. परत आवश्यकताच नाहीये, दुसरी धाव इथेही नव्हती. फलंदाज बाद होईल. प्रणित आला, प्रणित गेला. पट्टीवर धावणं एवढं सोपं नाहीये. सॉफ्ट हँडेडली पुश केलेला फटका होता. ऑन साइडला सागरने एकदा मिळाली, तिथून काय थ्रो आला. हा खेळाडू याच्यासाठी तर जाणला जातो. चीता या भिवंडीचा. विनीत, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. नवीन फलंदाज इम्रोज आलाय आता फलंदाजीसाठी. एक्के 40 धावा फलकावर लागल्यात. 41. 4 धावांची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ. हा जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये कहाणी बदलू शकते, मग येईल मजा. 4 धावा जर शेवटच्या ओव्हर मध्ये शिल्लक राहिल्या तर या मॅच मध्ये कधीही कलाटणी येऊ शकते. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. मागच्या वर्षीचा तो सामना आठवा. किका गॉटसन त्याने कसा खेळ केला होता, कसा सामना बदलतो, कसा सामना रंगतो, त्यामुळे चर्चेमध्ये असते हे क्रीडांगण. हा डॉट पाहिजे, मग येईल मजा. बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता मजा येणार नाही. बॉल चाललाय सीमा पार. आता येतोय षटकार. सामना फिनिश. फिरवलेला बॉल लवकर ओळखला सागरने आणि पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराने मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय. या मॅच मध्ये विजेता संघ ठरतोय त्विषा स्पोर्ट जितुरीची निलेश डोंबिवली. अभिनंदन. पुढील फेरीत प्राप्त हा आता संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फिनिशिंग टच या षटकाराने दिलाय.
अग कस